संतोष देशमुखांची जी हत्या झाली, वाटती तितकी सोपी आहे का ती? तुम्हाला जर प्रसंग आणि माहिती जर कळाली, तर तुमच्या अंगावर असे काटे उभे राहतील. इतका हलाहल करून मारलंय, तुम्हाला इतिहासामधली आपल्या एका राजाची आठवण होईल, अशा पद्धतीनं शत्रूनी हलाहल करून मारलंय, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. सामान्य कुटुंबातल्या माणसाने त्याच्या देहबोलीच्या चांगल्या शाब्दिक वाक्यांच्या जोरावर माणसं जिंकली, म्हणून 15 वर्ष तो माणूस सरपंच राहिला. त्या माणसाला 3 तासामध्ये कशा पद्धतीनं शरीराचे लचके तोडले, कशा पद्धतीनं डोळे काढले, कशा पद्धतीनं नख उपसली, कशा पद्धतीनं शरीराचा एक एक भाग सुद्धा अत्यंत विदारक पद्धतीनं मारहाण करून छळछळ करून मारलं. आज त्या देशमुखासाठी एक माणूस त्या ठिकाणी रस्त्यावर उतरायला तयार नाही. होय, रस्त्यावर उतरायला तयार नाही, कारण 12 डिसेंबर रोजी घडलेली घटना किंवा त्याच्या अगोदर आज 8-9 डिसेंबर रोजी घडलेली घटना, आज 17 डिसेंबर आहे. एवढ्या दिवसात पोलिसांना मुख्य आरोपी पकडले जात नाहीत, सापडले जात नाहीत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. मी फक्त प्रसंग सांगणार आहे. कदाचित तुमच्या लक्षात येईल की एक लोकांसाठी, गावगाड्यातल्या नागरिकांसाठी, जनतेसाठी भांडणारा माणूस ज्यावेळेस हक्क अधिकार आपल्याच गावकऱ्यांना मिळावेत, पैसे नकोय मला सेटलमेंट करायची नाही, असा ध्यास घेऊन आजही तो पत्र्याच्या घरात राहतो. त्या माणसाची अवस्था खूप वाईट आहे. एक मुलगा आणि एक मुलगी पाठीमागे ठेवून त्या माणसाला त्या ठिकाणी हा देह सोडावा लागला. घटनाक्रम सांगणार आहे. घटनाक्रम तुमच्या लक्षात असला पाहिजे. मला फार माहिती नाही, परंतु मला जी माहिती आहे, तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. गावगाड्यातला मस्साजोगचा माणूस आहे, जो सरपंच म्हणून लोकांची गेली 15 वर्ष झालं सेवा करतोय. 10-12 हजार कोटी रुपये खर्च करून एक प्रचंड मोठी कंपनी गावामध्ये येते. गावाला किंवा तालुक्याला, जिल्ह्याला 18 दारिद्र्य आहेच, परंतु पवनचक्की किंवा इतर माध्यमातून त्या कंपनीला एनओसी पाहिजे. त्यावेळेस ज्यावेळेस सरपंचाकडे कंपनीची लोक आली, साधी एखादी छोटी गोष्ट जर करायची असेल आणि ग्रामपंचायतीकडे माणसं आले, तर त्यांना त्या ग्रामपंचायतीचे आपले कारभारी, सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामसेवकापासून सगळे त्या एनओसी साठी पैसे मागतात, तुम्हाला माहिती आहे. परंतु ह्याच संतोष देशमुख नावाच्या व्यक्तीनं ज्यावेळेस कंपनी येणार आहे म्हणून त्यांना कळलं, ती लोक त्यांच्याकडे आली. त्यांनी काय मागितलं त्या कंपनीकडे माहितीये का तुम्हाला? ते म्हणले, आमच्या गावातले 5-25 लोक तुमच्या कंपनीवर कामाला लावा, त्यांना रोजगार मिळेल. शेवटी कंपनीवाल्यांना कामगार पाहिजेच असतात. मग वॉचमॅन असेल किंवा अजून काही शिपाई असतील, वेगळ्या वेगळ्या पदावर, नॉन टेक्निकल जी लोक आहेत, जी लेबर वर्क करू शकतात किंवा गावात राहूनच स्वतःची उपजीविका करू शकतात, आपलं घर चालवू शकतात, अशा लोकांना गावातच रोजगार देण्याचं आणि एक छदाम सुद्धा कंपनीकडून न घेण्याचं ज्या व्यक्तीनं स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात सुद्धा उतरलं. गावातल्या लोकांना रोजगार मिळाला. त्याच गावातला एक दलित कुटुंबातला व्यक्ती वॉचमॅन म्हणून त्या कंपनीवर काम करत होता. एके दिवशी काय झालं, त्या कंपनीकडे, कंपनी जोरात आहे आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, तुम्हाला माहिती आहे, परळीतलं एक बडप्रस्थ आहे आणि त्यांचं जे राईट हँड, लेफ्ट हँड, फ्रंट हँड, बॅक हँड जे कोणी असतील ते, आणि त्यांचे चेले चपाटे हे अख्ख्या जिल्हाभर वेगळ्या वेगळ्या तालुक्यामध्ये त्या कंपन्याकडून पैसे वसूल करण्यासाठी प्रत्येक वेळी फिरत असतात. महिने फिरतात. मस्साजोगच्या त्या कंपनीकडे सुद्धा ते आले.
साहजिक आहे, वॉचमॅन म्हणल्यावर त्यांची एक ड्युटी असते. त्या ड्युटीत असतं की कुठलाही व्यक्ती जर तो कंपनीच्या गेटच्या आतमध्ये प्रवेश करणार असेल तर त्याचं नाव नोंदणी केली जाते. एंट्री केल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळत नाही. त्या वॉचमॅनने ते सांगितलं, जे टगे आले होते, जे मारहाण करण्यासाठीच किंवा तिथून पैसे वसूल करण्यासाठीच आलेले होते, त्यांनी नाव नोंदणी केली नाही, अरेरावी केली. तुला माहितीये का आम्ही कोण आहे, कोणाचे माणसं आहोत, हे स्पष्ट शब्दात त्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या कानावर पडेपर्यंत त्यांना सांगितलं. हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये प्रत्येक बूथवर, मतदान केंद्रावर प्रचंड दादागिरी करून सगळ्यांची, विरोधकांची खास करून हवा टाईट केली होती. बोगस मतं पाडण्यात लोकसभेला, विधानसभेला यांचा हात तालुक्यात, जिल्ह्यात कुणीही धरू शकत नाही. मी म्हणतो महाराष्ट्रात सुद्धा नाही. ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या कानावर वॉचमॅनला मारहाण झाल्याची बातमी कळली, ज्यावेळेस त्या वॉचमॅनला ती अर्वाच्य भाषेमध्ये बोलू लागली, मारहाण करू लागली, त्या माणसाला जवळचा माणूस वाटला, ज्याने आपल्याला कामाला लावलाय तो आपला सरपंच. सरपंचाला फोन केला. सरपंच गावातच कुठेतरी होते, धावत पळत तिथं आले. त्या पोरांशी बोलू लागले. ती पोरं अर्वाच्य भाषात, शेवटी फार मोठ्या नेत्याचा आणि त्याच्या राईट हँडचा जर वरद हस्त त्या पोरांवर असेल, ते प्रत्यक्षात कुणी जरी आलं असतं तरी त्यांना ते घाबरले नसते. पोलीस प्रशासन किंवा इतर तर बोलायचंच नाही. सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे, मी ती शेवटी सांगेल, फक्त लक्षात राहू द्या. दादागिरी कशी असते हे मी शेवटी सांगेल. तुम्हाला जर ते लक्षात आलं तर तुम्ही सुद्धा हादरून जाल. सरपंच त्या पोरांशी बोलत होते. सरपंचाचा गावकरी असल्यामुळं त्या वॉचमॅनच्या बाजूने सरपंच बोलत होते. कशामुळं, का झालं, तुम्ही का असं करताय? कंपनीत ही लोक आतमध्ये त्या ठिकाणी तिथल्या लोकांना दादागिरी करत होते. कंपनीच्या बाबतीत त्यांना हे नवीन नव्हतं, कारण कंपनीकडे अगोदर सुद्धा या लोकांनी अशाच पद्धतीची खंडणी मागितली होती. ही लोक सरपंचाला सुद्धा भांडू लागली आणि सरपंचानी त्या पोरांना मारहाण केल्यानंतर त्या पोरांनी परत सरपंचासहित त्या वॉचमॅनला सुद्धा मारहाण केली. प्रकरण वाढलं होतं, परंतु नंतर वेगळ्या वेगळ्या कारणानं ती पोरं निघून गेली. वॉचमॅननी त्या पोरांवर तक्रार दाखल केली. जी काही तक्रार केल्यानंतर त्यांना शेवटी दलित समाजाचा असल्यामुळे वेगवेगळी कलम त्या पोरांवर लावली गेली. पोलीस त्यांची तक्रार घेतील तर पोलिसांनी छातुरमातुर कारवाई केली, त्यांना सोडून दिलं. लक्षात घ्या, सरपंचाची या प्रकरणामध्ये वैयक्तिक अशी काही चूक नव्हती. फक्त आपल्या गावकऱ्यासाठी तो माणूस त्याच्यामध्ये पडला. त्या पोरांना जामीन झाला, ती परत त्याच गावात आली आणि गावात आल्यानंतर त्या सरपंचाला उचललं. कशा पद्धतीनं काय कुणाला कळेपर्यंत सरपंचाला उचलून घेऊन गेले. अवघ्या 3 तासामध्ये 3 तास त्या सरपंचांना इतका अमानुष पद्धतीनं मारत होते. तुमच्या नजरेसमोर ते व्हिडिओ पडले असतील, पाहिलं तर तुमचं हृदय सुद्धा पिटाळून जाईल, कारण असा मृत्यू आजपर्यंत कोणालाही आला नसेल. अपघात किंवा इतर गोष्टीमध्ये ठीक आहे, त्यांची डोळी काढली गेली, त्यांच्या नख उपसली गेली, शरीराचा प्रचंड छळ झाला. साधं वाक्य, पण अंगावर शहारे आणणार आहे. ज्या साध्या माणसाला त्याच्या आयुष्यात सुद्धा वाटलं नसेल, असा मृत्यू कधीच झाला नसेल, त्या सरपंचाचा झाला. सरपंचाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना परत रस्त्यावर फेकून दिलं आणि ते निघून गेली. पण ज्यावेळेस सरपंचाला उचललं होतं त्यावेळेस पासून ह्या पोरांनी ज्यांना ज्यांना त्याचे व्हिडिओ करून पाठवले, ज्यांनी रेकॉर्डिंग केली, ज्यांनी व्हिडिओ पाहिले, ज्यांनी व्हिडिओ पाहून अशाच पद्धतीने करायचे आदेश दिले. एवढंच काय, जर फोनचा सीडीआर पाहिला, ज्या 7-8 लोक सरपंचाला घेऊन गेले त्यापासून त्या आरोपी पोरांचे आणि कुठल्या नेत्याच्या आणि इतर लोकांशी संपर्क होते,
पोलीस तपासाने निपक्षपाती जर तपास केला सगळं पुढे येईल, परंतु पोलिसांची, गृह विभागाची, मंत्र्यांची, नवनिर्वाचित आमदारांची, सन्मान्य मंत्र्यांची कोणाचीही इच्छा नाही. वाईट गोष्ट असे 7-8 लोकांमधली 2-3 छत्रमातुर पोरं सापडली, मुख्य आरोपी अजून गायबच आहेत. यांना फाशी तर झालीच पाहिजे, परंतु ज्या पद्धतीची घटना यांनी घडवून आणली, एका पोराचा बाप त्या ठिकाणी हिरावून घेतला, एका स्त्रीचा नवरा, आई वडिलांचा मुलगा, त्या गावचा सरपंच, महाराष्ट्राचा लेख, बीड जिल्ह्याचा सुपुत्र, हे सगळं हिरावून घेतलं. ज्या नराधामांनी आजपर्यंत दहशत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यांनीच हा खून केलाय. उभ्या बीड जिल्ह्याला माहितीये साहेब. ती जी कंपनी आहे त्या कंपनीनं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत तक्रार केली. केंद्र सरकारकडे कंपनीनं अगोदर एक तक्रार केली, आपल्या माहितीस्तव सांगतो. कारण राज्याचं गृहमंत्री आणि गृह विभाग तितकं सक्षम नाही का हा संशय आहे. कारण एका विशिष्टच नेत्यांनीच विशिष्ट लोक प्रत्येक पदावर बसवल्यामुळं तिथं सगळ्यांची दादागिरी आहे. गुन्हेगारांना कुणीच काही वाकडं करू शकत नाही, त्यांना माहिती आहे. म्हणून कंपनीनं केंद्र सरकारकडे, केंद्रीय गृह विभागाकडे आणि गृहमंत्री महोदयांकडे तक्रार केली. नंतर बीड जिल्ह्याचेच खासदार सोनवणे साहेब, त्यांनी सुद्धा केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. खासदारांनी सभागृहात सुद्धा जे काही प्रकार बीडमध्ये घडलाय त्याच्यावर चर्चा झाली. आज 17 तारीख आहे. महाराष्ट्राचं नागपूरला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा मग क्षीरसागर असतील किंवा केजच्या आमदार मुंदडा असतील किंवा सगळ्यात महत्वाचं पहिल्या दिवसापासून प्रखरपणे मांडणारे धस साहेब असतील, सगळ्यांनी हे प्रकरण लावून धरलंय. जातीचा, पंथाचा, धर्माचा इथं काही विषय नाही. पण जे सो कॉल्ड हिंदुत्ववादी हिंदू हिंदू म्हणून सांगतात, एका हिंदूनं दुसऱ्या हिंदूच्या इतक्या अमानुष पद्धतीने हत्या केली आहे. आता धर्माचा जागर करणारे कुठे आहेत हा प्रश्न शोधणं गरजेचं आहे. परंतु जो काही जातीय उन्माद आहे, जो काही सत्तेचा उन्माद आणि माज आहे, तो त्या बीडमध्ये दिसतोच आहे. आपल्याला सांगायला मी मगाशी सांगितलं की मी शेवटी सांगणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये इतकी भयानक घटना आहे की ज्या नेत्याच्या या शूटरनी त्या पोरांना आदेश दिले होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शेवटी सांगेल, त्यांनी त्याच गावच्या, त्याच तालुक्यातल्या पोलीस स्टेशन समोर एक बॅनर लावलंय, शेर शेर है, शेर सबका बाप है, किंवा अजून काही वाक्य असतील. दादागिरी करणार पोलिसांच्या स्टेशन समोर त्या ठिकाणी बॅनर लावलं आणि सांगितलं की आमचं कुणीच काही करू शकत नाही. याच्याबद्दल सभागृहामध्ये सुद्धा जे दानवे साहेब आहेत विधान परिषदेमध्ये, त्यांनी स्पष्ट सांगितलंय काय बोलले किंवा काय बॅनर लावलं ते. मला साधं सरळ सांगायचंय, महाराष्ट्रामधलं मी हे प्रकरण सांगितलं, हे इतर कुठल्या गंभीर जिल्ह्यातलं नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आणि सगळे लोकप्रतिनिधी म्हणत असतील फक्त परळीतले सोडून, बाकी सगळे म्हणतात की कठोर शासन झालं पाहिजे. माझा साधा सरळ स्पष्ट प्रश्न आहे, गुन्हेगारांना अभय कोण देत आहे? गुन्हेगार मोकाट कसे काय आणि पोलीस इतके निष्क्रिय कसे काय जिथं त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई होत नाही? म्हणून राज्य सरकारकडं SIT ची मागणी केली जाते. जर ह्यांच्याकडून काय होत नसेल तर स्वतंत्र यंत्रणा, तपास यंत्रणेकडून तपास करा. जे जे दोषी आहेत त्यांना प्रचंड कठोर शासन झालं पाहिजे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. कायदाच या गुन्हेगारांना त्यांची शिक्षा देईल. पण जी घटनाक्रम आहे फार भयानक आहे. मला शेवटी एवढंच सांगायचंय, सरपंचाचा बळी एका वॉचमॅनला वाचवण्यासाठी गेलेला आहे. शेवटी तोही माणूस आहे. आपल्या गावकऱ्याला वाचवण्यासाठी सरपंचाचे प्राण गेले.
हे इतकी भयानक गोष्ट आहे. हकनाक जीव जाणं साधी गोष्ट नाही, परंतु याचा कळवळा ज्याच्यासाठी ज्याचा जीव गेलाय त्या नेत्यांना का आलेला नाही याचं मात्र दुःख माझ्या मनामध्ये आहे. बाकी माणूस गेलाय, याच्यामुळं माणूस किती भयानक पद्धतीने गेलाय आणि गुन्हेगारी किती भयानक वाढली ती संपवली पाहिजे. गुन्हेगारी जर महाराष्ट्रातली किंवा मराठवाड्यातली किंवा संपूर्ण राज्याची नाही संपवली, शेवटी उद्या राज्य याच लोकांचं येणार आहे. सामान्य माणसं घरात बसणार आहेत. मतदार सुद्धा हेच, मतदान करणारे सुद्धा हेच, सत्तेत बसणारे सुद्धा उद्या हेच असतील. बाकीच्यांनी फक्त तमाशा बघायचा, कारण ईव्हीएम जिंदाबाद आहे. धन्यवाद. न्याय मिळावा सरपंचांना, एवढीच माफक अपेक्षा आहे.